मराठा लष्करी स्थापत्य शृंखला अंतर्गत पन्हाळा किल्ला हा नामांकित स्मारक होत आहे. युनेस्कोनं छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 गडकिल्ले हे जागतिक वारसा दर्जासाठी मराठा लष्करी भूप्रदेश या संकल्पनेखाली नामांकित केले आहेत. त्यात महाराष्ट्रातील 11 आणि तामिळनाडू येथील एका किल्ल्याचा समावेश आहे. यामध्ये पन्हाळा किल्ल्याचा समावेश असून पन्हाळा हा एकमेव किल्ला असा आहे की गडावर 1052 पासून वस्ती आहे. याबाबत 5 ऑक्टोबर 2024 रोजी युनेस्कोची समिती पन्हाळगडावर भेट देऊन गेली आहे. त्यांच्या सूचनेप्रमाणे पुढील कार्यवाही चालू आहे. वर्ल्ड हेरिटेजच्या अटी आणि नियम शर्ती अजून गडावरील ग्रामस्थांना कळालेल्या नाहीत. त्यात सुरुवातीचा असणारा जुना नाका जमीनदोस्त केला असून पन्हाळगडावरील आकाशवाणीचा टॉवर काढण्यात येणार आहे. आकाशवाणीचा टॉवर उभा करण्यासाठी ज्योतिबा डोंगरावर 10 गुंठे जागा देण्यात आली आहे. खाजगी मोबाईल टॉवरनाही नोटिसा दिल्या आहेत. तसंच गडावरील पाण्याची टाकीसुद्धा काढण्यात येणार आहे. 6 मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पन्हाळगडावर झालेल्या पर्यटक महोत्सवात पन्हाळगडाचा वर्ल्ड हेरिटेजमध्ये समावेश करणार असून येत्या मे महिन्यात पॅरिसमध्ये त्यासाठी अंतिम बैठक असल्याचं सांगितलंय. आम्ही त्या ठिकाणी निर्णय केला की राज्याच्या आर्किओलॉजीने या संदर्भातला संपूर्ण आराखडा तयार करावा. आता तो आराखडा देखील तयार होतो आहे आणि मला विश्वास आहे की या महाराष्ट्रामध्ये महाराजांच्या किल्ल्यापैकी पहिला किल्ला हा पन्हाळगड असेल, जो पूर्णपणे शिवकालीन पुनर्निर्मित होईल. जर पन्हाळगडाला वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा मिळाला तर किल्ल्यावर लोकवस्ती राहू शकणार नाही. नवीन बांधकाम करता येणार नाही. खाद्यपदार्थांची छोटी मोठी दुकानं, स्टॉल, हॉटेल्स लावता येणार नाहीत. तसंच गडावरील तालुकास्तरीय शासकीय कार्यालय अन्य ठिकाणी स्थलांतरित करावं लागणार आहे. या माहितीमुळं गडावर राहणाऱ्या ग्रामस्थांनी धास्ती घेतली आहे. आज पन्हाळगडावरील ग्रामस्थांनी एकत्र येऊन बैठक घेत आपला विरोध दर्शवला आहे. या बैठकीत पन्हाळगडाला युनेस्कोपासून वाचवण्याचा निर्णय घेण्यात आला. पन्हाळगडचा वर्ल्ड हेरिटेजमध्ये समावेश झाला तर येथील नागरिकांवर अनेक निर्बंध लादले जाणार असून येथील ग्रामस्थांना जगणं मुश्किल होणार आहे. त्यामुळं त्याला ग्रामस्थांचा तीव्र विरोध असल्याचं नागरिकांनी सांगितलं. इथं जवळ 3500 इतकी लोकसंख्या आहे, पण हा किल्ला जर का जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश केला तर अनेक निर्बंध लादले जातील व आम्हाला इथल्या लोकांना व नागरिकांना राहण्याचं मुश्किल व बाकीच्या शासकीय कार्यालयसुद्धा हलवले जातील. या गोष्टीला आम्ही पन्हाळ्यातील सर्व नागरिक विरोध करणार आहोत. वास्तविक पन्हाळा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्यापासून जो किल्ल्यावर जी नागरिकांची वस्ती आहे, या किल्ल्यावर ज्या ऐतिहासिक इमारती सुस्थितीत आहेत त्या आम्ही व आमचे पूर्वज इथं राहिल्यामुळं आज जर का आम्हाला जिथून जर का विस्थापित करणार असेल तर ह्या जागतिक वारसा स्थळात समावेश करून या किल्ल्याचं शासन नेमकं काय साधणार आहे. या गोष्टीला शासनाला आम्ही आज या नागरिकांच्या वतीने ठामपणे सांगतोय की कोणत्याही परिस्थितीत आम्ही वर्ल्ड हेरिटेजमध्ये पन्हाळ्याचा समावेश करू देणार नाही. यासाठी आम्ही अंतिम कोणत्याही पद्धतीची लढाईसाठी आम्ही सर्व पन्हाळकर सज्ज आहोत. नागरिकांच्या हक्कावरच जर गदा आणून आणि पूर्ण नागरिकांना अंधारात ठेवून हे जे वर्ल्ड हेरिटेजचं काम चालू आहे त्याबद्दल आमचा सर्व नागरिकांचा याला तीव्र विरोध राहील आणि आम्ही भविष्यात हे या वर्ल्ड हेरिटेजला शेवटपर्यंत आम्ही विरोध करून नागरिकांच्या व्यवसायावर, नागरिकांच्या हक्कावर, नागरिकांच्या बांधकामावर जर बंधनं येत असतील तर आम्हाला हा वर्ल्ड हेरिटेजला आमचा पूर्णपणे विरोध राहील. यावेळी ॲडव्होकेट द्रुपद पाटील, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत गवंडी, माजी उपनगराध्यक्ष चेतन भोसले, सुनील हवळ, जमीर गारदी, जीवन पाटील, सतीश भोसले, अख्तर मुल्ला, रामानंद पर्वत, गिरी गोसावी, सुनील काशीद, जितेंद्र पवार, रमेश स्वामी, विनोद गायकवाड, राजू सोरटे, मंदार नायकवडी यासह गडावरील नागरिक उपस्थित होते.